आज आपण नागापूर या ठिकाणी वान नदीवर या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्याला या वान नदीची खोली करण्यासाठी या ठिकाणी आपले नागापूर गावातील ग्रामस्थ आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या नदीचं वान धरण नदीचं खोलीकरण कशाप्रकारे करायचं या ठिकाणी त्यांनी काल मीटिंग घेतली होती. त्याच संदर्भात त्यांनी आज त्या ठिकाणी ग्लोबल विकास ट्रस्टला या ठिकाणी भेट देऊन त्यांनी त्या ठिकाणी सखोल त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी या ठिकाणी त्यातील अधिकाऱ्यांनी त्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्या निमित्त या ठिकाणी आम्ही वांधरण या ठिकाणी आलो असता नदीवर या ठिकाणी बरंच या ठिकाणी जो परिसर आहे या ठिकाणचा जो या ठिकाणी दिसत आहे. आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत हा परिसर नदीचा हा रेल्वेचा जो पूल आहे. समजा या पुलाच्या वरती आपलं नागापूर गाव आणि गावाच्या वरती आपलं वान धरण आहे. यामध्ये आपण या गावाच्या गावकऱ्यांच्या वतीने आणि शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी आपण या ठिकाणी नदीचं खोलीकरण कसे करणार आहोत त्याविषयी आपण आपल्या गावातील या ठिकाणी ग्रामस्थ आणि नागरिक या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्याशी आपण खास बातचीत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी अनुजा महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी जे आपल्या नागापूर गावचे शेतकरी नेते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. सर, आपलं या ठिकाणी नाव सांगून आपण या ठिकाणी आपला परिचय देऊन आपण या ठिकाणी वान नदीविषयी आपण आपलं मत काय या ठिकाणी आपण व्यक्त करावे. मी कैलास सोळंके, शेतकरी, नागापूर. काल आम्ही नागनाथ नगरी ह्या व्हॉट्सअप ग्रुपवर सकाळी एक मेसेज केला किंवा वान नदी खोलीकरणासाठी काल रात्री म्हणजे काल असा मेसेज केला की आज रात्री संध्याकाळी 8 वाजता काल रात्रीच्या की मीटिंग घेऊत आणि योगायोगाने मीटिंग झाली आणि मीटिंगसुद्धा खूप प्रभावशाली चांगली झाली आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. आणि त्या मीटिंगमध्ये आज लगेच GVT ज्याला ग्लोबल ट्रस्ट सिरसाळा विकास ट्रस्ट सिरसाळा येथे जायचं ठरलं आणि ग्लोबल विकास ट्रस्ट आदरणीय मयांक गांधीच्या माध्यमातून परळी तालुक्यातील अनेक नदीचं खोलीकरण त्यांच्यामार्फत चालू आहे. त्याच्यामुळं आज गावातील आम्ही बरेच जण तिथं गेलो. तेथील अधिकाऱ्याने आम्हाला अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिला आणि आज वान नदीचा जर विचार केला तर परळी तालुक्यातील सर्वात मोठी रुंद वान नदी आहे. परळी तालुक्यातील सर्वात मोठं वान धरण हे वान नदीवरच आहे, ज्याच्यावर की परळी शहराला पाणी पुरवठा केला जातो. हे अगोदर परळीचं औष्णिक विद्युत केंद्रालाही पण नागापूर वान नदी धरणातूनच पाणी जात होतं आणि सर्व नद्याचं काम चालू असताना सर्वात मोठी जी नदी आपली त्याच नदीचं काम चालू नाही हे खूप मोठं दुर्दैव होतं. त्याच्यामुळं ते काम चालू व्हावं असं किरण सोळंके आणि त्याच्यासोबत शाश्वत येतके असतील, गणेश सोळंके असतील, ज्ञानेश्वर सोळंके असतील, आमच्या नागापूरचे नवीन पोलीस पाटील आदरणीय किशोर काकडे, मोहन सोळंके, आम्ही सर्वजण मिळून तिथे गेलोत. चांगला प्रतिसाद मिळाला आणि पावसाचं खूप म्हणजे धरण भरल्यानंतर खूप मोठं पाणी पावसाचं वाहून जातं. पण प्रत्यक्षात ज्यावेळेस आज आता एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर एप्रिल, मे आणि जून ह्या 3 महिन्यामध्ये आणि जर पाऊस लांबला तर अजून जुलै महिन्यापर्यंत शेतातील विहिरीला पाणी कमी पडतं आणि जर आपलं नदीचं खोलीकरण झालं आणि नदीचं पाणी अडविलं तर आपल्याला पाणी पुरणार आहे. आणि मला सांगायचं की पळणाऱ्या पाण्याला अडवायचं, अडलेल्या पाण्याला जिरवायचं आणि जिरलं पाण्यानंतर जी वॉटर बँक आहे गावाला प्रत्येक म्हणजे जसं आपलं बँकेत आपण पैसा गुंतवतो तसं आपल्या शिवारातील पाणी आपल्याला इथंच गुंतवावं लागेल, इथंच जमिनीत मुरवावं लागेल आणि त्याच्यानंतर तेच पाणी पुन्हा आपल्याला ज्यावेळेस पाणी म्हणजे कमी झालेला असेल समजा पाऊस उन्हाळ्यात त्यावेळेस त्या पाण्याचा वापर आपल्याला शेतीसाठी करावा लागेल आणि हे महत्त्वाचं काम आहे. आणि ह्या कामासाठी आम्ही सर्वजण मिळून गेलतो. त्यांचा अतिशय सकारात्मक असा आम्हाला प्रतिसाद सर्वे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही 2-3 दिवसामध्ये तुमच्या नागापूर गावात येऊत, नदीचा सर्वे करूत, लांबी रुंदी आणि किती अंतर होतं, किती मीटर लांब आहे, किती मीटर रुंद आहे आणि ह्याचं किती पद्धतीचं इस्टिमेट होतं आहे आणि इस्टिमेट झाल्यानंतर लोकसभागातून 10% त्यांना आपल्याला त्याचा सहभाग करून म्हणजे लोकांकडून निधी गोळा करून त्यांनी संस्थेला द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते आपल्या गावात काम करणार. उदाहरणार्थ जर आपल्या पूर्ण वान नागापूर शिवारात म्हणजे नागापूर आता आपण आज रेल्वेच्या पुलावर खाली आहेत, इथून पाठीमागे कोल्हापुरी बंधारा आहे, कोल्हापुरी बंधाऱ्यापासून इथपर्यंत आणि इथपासून पुढे ह्यांचा तोंडारेचा ढो आणि तिथून पुढे शिवार असे 3 टप्प्यात आणि वर जे आपलं नागापूरचा बोदेगावचा जे पूल आहे तिथपासून धरणापर्यंत असे 4 टप्पे पडतात. हे 4 टप्प्याचं किती रुपये खर्च लागतं हे 4-5 दिवसात येऊन त्यांचे अधिकारी सांगणार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला लोकसहभागाचा वाटा किती राहील हे पण सांगणार आहेत. हे अतिशय महत्त्वाचं काम
आम्ही तरुण मंडळीनं हाती घेतलं आहे. याच्या पाठीमागं याच्यासोबत गावानं सहकार्य करावं एवढं मी आपल्या अनुजा न्यूज परळीच्या वतीनं अनुजा महाराष्ट्र न्यूज परळीच्या वतीनं मी आपणाला आव्हान करतो. आणि ह्याच्यामध्ये खरंच माणिकराव आपलं खूप मोठं धन्यवाद, म्हणजे आपलं धन्यवाद आहे ह्यासाठी देतो की आमच्यासोबत तुम्ही सकाळपासून कव्हरिंग करण्यासाठी तिथं आलात. तिथल्या नागापूरचा वान नदीचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही लोकांसमोर मांडला, त्याच्याबद्दल आपले सुद्धा धन्यवाद. ठीक आहे. आताच या ठिकाणी आपले गावचे शेतकरी नेते कैलास भाऊ सोळंकी यांनी या ठिकाणी अतिशय मोलाचं या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि आपल्या गावाचा विकासासाठी त्यांची तळमळ या ठिकाणी आपण पाहिली. परंतु जे या ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणी जे आपण हे जे प्रकल्प असे असतात गावासाठी, त्यासाठी आपण हे काम आपण हाती घेतल्याबद्दल आपले मी सर्वप्रथम तुमचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो की यानंतर आपल्याशी जे जोडले गेलेत आपल्या गावचे आपल्या नागनाथ नगरीचे सर्वांचे आधारस्तंभ आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे आमचे किरण सर सोळंकी यांची आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. आपलं नमस्कार, मी किरण सोळंके, गावकरी नागापूर. आपल्या नदीच्या बाबतीत रुंदीकरण खोलीकरणाच्या संदर्भात आत्ता कैलासभाई म्हणले तसं ग्लोबल विकास ट्रस्टला आम्ही निवेदन देण्याकरिता गेलो होतो की आमच्या देखील नदीचं इतर नदीसारखं खोलीकरण रुंदीकरण करणं गरजेचं आहे. यासाठी आपलं सहकार्य लाभावं. त्यांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे. सर्वे करतील म्हणून सांगितलेलं आहे. तरी गावातील गावकऱ्यांना व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, यथोचित्त सहकार्य अपेक्षित आहे. यामध्ये त्या सरांनी छत्रभूत सर होते तिथं, त्यांनी कल्पना दिली की आपण सर्वे करायला येऊच, पण त्याचपूर्वी तुम्हाला ग्रामपंचायतमधून ठराव द्यावा लागेल. पुन्हा नंतर ग्रामस्थांच्या 5-25 ग्रामस्थांच्या सह्याचा एक लेटर पॅडवर आणून द्यावा लागेल. या गोष्टीची पूर्तता करावं लागेल. त्यानुसार आम्ही सर्वे करून इस्टिमेट सांगून चालू कामाचे मधून मशनीची उपलब्ध होते त्यावेळेस काम चालू करण्याचे आव्हान दिले. तरी गावातील गावकऱ्यांनी या कार्याला सर्वांनो फायद्याचं असं काम आहे, योग्य असं सहकार्य अपेक्षित जे आहे ते करावं, एवढं मी आव्हान आपल्या अनुजा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून करतो. ठीक आहे सर. आपण या ठिकाणी गावासाठी अतिशय एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी जेणेकरून अनेक शेतकऱ्यांना या खोलीकरणामुळं अनेक चा फायदा होणार आहे. तर अशाच नवीन आपण या ठिकाणी अपडेट घेणार आहोत. परत आपल्याशी जोडले गेलेत आपले गावचे पोलीस पाटील आदरणीय किशोरजी सोळंकी काकडे या ठिकाणी आपल्याशी जोडले गेलेत. आपण त्यांशी आपण बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. आपलं या चॅनलमध्ये नमस्कार. मी किशोर काकडे. सर्वांच्या गावाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला नदी खोलीकरणासाठी आज आम्ही सर्व गावकरी शिरसाळा येथे गेलो असता त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की नक्कीच आम्ही सर्वे करून तुमचा ह्या प्रश्नाचा नक्कीच मार्ग काढू. त्या संदर्भात आम्ही आज इथं वान नदीमध्ये पाहणी करण्यासाठी आलेलो आहेत. मी आपल्या न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना गावकऱ्यांना बी सांगू इच्छितो की सगळ्यांनी सहकार्य करावे या कामासाठी. सगळ्यांच्याच फायद्याची गोष्ट ही. बस, धन्यवाद सर. सर तुम्हाला मी आणखीन एक प्रश्न विचारतो की या ठिकाणी जो आताच सरांनी या ठिकाणी किरण सरांनी उल्लेख केला की या ठिकाणी आपला जे या कामासाठी जो ग्रामपंचायतची आपल्या या ठिकाणी जे ठराव लागणार आहे त्याबद्दल आपण ग्रामपंचायत सरपंच साहेब यांना आपण काय आवाहन करणार आहे? नक्कीच मी ग्रामपंचायत सरपंचांशी चर्चा करून ग्रामसभेमध्ये पुढील ग्रामसभेमध्ये किंवा त्याच्या अगोदरच ठराव घेण्याचा विनंती करतो मी. तर त्यांनी ठराव द्यावा लवकरात लवकर आणि तो ठराव आम्ही ग्लोबल ट्रस्टला देऊन जितका लवकर काम करता येईल तेवढा लवकर करण्याचा प्रयत्न करू, सुरू करण्याचं काम. अतिशय धन्यवाद सर. आपण या ठिकाणी जोडल्या गेल्याबद्दल. आपण नागापूर वान धरणाच्या जे खोलीकरणाचा जो प्रश्न आपण हाती या सर्व ग्रामस्थांनी घेतला आहे त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आपण या ठिकाणी अनुजा महाराष्ट्र न्यूज आपल्याला बोलायचं का सर? तर या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला गावकऱ्यांना सांगू इच्छितो की होणारे फायदे, आपल्या जे काही आता शेतकऱ्यांना प्रश्न उद्भवतात वाटेचे, की जाण्यासाठी रस्ता नदीच्या प्रवाहामुळं खचलेला आहे. एक तर आपला रस्त्याचा प्रश्न पण यामधून मिटणार आहे. त्यानंतर पाण्याचा प्रश्न बी आपण अडवल्यानंतर खोलीकरण केल्यानंतर तो एक मिटणार आहे. असे एकंदरीत शेतीशी निगडीत रस्ता पाणी या
भरपूर गोष्टीचे प्रश्न कारणी लागणार आहेत आपल्या या ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून. तरी ह्या संधीचं सोनं करून घ्यावं एवढंच सर्व गावकऱ्याकडून अपेक्षित आहे. धन्यवाद. ठीक आहे सर, धन्यवाद. या ठिकाणी सरांनी आपला अतिशय मोलाचं या ठिकाणी मार्गदर्शन केल्याबद्दल. आपल्या ठिकाणी नागापूर येथील काही शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत. सर, तर आपला एक प्रश्न विचारतो की आपण ह्या प्रकल्पामुळे आपल्याला शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे? ह्या योजनेमुळे काय होणार शेतकऱ्याला की नदी खोलीकरण केली आणि नदी खोलीकरण केल्यामुळे हे केल्यामुळे पाणी साठा होणार ते की जे की पावसाळ्यात जे वेस्ट पाणी जाणार आहे तो पाणी साचणार आणि ते जमिनीत मुरणार की जे करून आता जून एप्रिल मेमध्ये जे की पाण्याची कमतरता होईल ती भरून निघेल हे काम झाल्यामुळं. आणि पाणी जागच्या जागी आणणार, जागच्या जागी जिरणार, त्याचे प्रक्युलेशन विहिरींला बोरला होणार. ठीक आहे. असेच आपण या ठिकाणी आणखीन आपल्या सोबत आपल्या नागापूर गावचे शेतकरी जोडले आहेत. आपलं नाव सांगून आपण या ठिकाणी आपलं या जो वांधर या ठिकाणचे खोलीकरणाचं आपण या ठिकाणी आपण जो काम हाती घेणार आहोत त्यावेळेस आपलं काय म्हणणं? दुष्परिणाम होणारे फायदे सांगा. मी गणेश सोळंके. हे काम खूप चांगलं आहे आणि सर्वांना फायदा आहे. जास्तीत जास्त फायदा नदीकाठच्या शेतकऱ्यांना होणार आहे आणि त्याचबरोबर लांब दूर जाणाऱ्या बी ह्यांना होणार आहे, कारण दोन्ही साईडकून रस्ते होणार आहेत. हे काम हाती घेतलेलं आहे. आम्ही आज शिरसाळा इथे गेलतो, भेट दिली. साहेब म्हणले 2 दिवसात येऊन सर्वे करतो आणि तुम्ही काम चालू करतो आणि ग्रामपंचायतचा एक ठराव द्या असं त्याने म्हणलेत. असं ग्रामपंचायतनं ठराव द्यावा अशी मी गावकऱ्याच्या वतीनं मागणी करतो. आणि हे काम खूप चांगलं आहे. या कामामुळं भरपूर शेतकऱ्याला फायदा होणार आहे आणि दोन्ही साईडनं रस्ते होणार आहेत. ठीक आहे, धन्यवाद. आपण या ठिकाणी अतिशय यानंतर आपल्याशी जोडले गेलेत आपल्या गावचे ग्रामस्थ. आपण नाव सांगून सर आपलं या ठिकाणी आपण म्हणत व्यक्त करणार. माझं नाव शाश्वत एसके. हे काम खूप महत्त्वाचं आहे. ह्या कामामुळं बऱ्याचशा जमिनी खचत चाललेल्या आहेत. त्या पाण्याच्या प्रवाहामुळं हे खोलीकरण केल्यानंतर ह्या जमिनीचा खचणारा जे भाग आहे तो बराचसा वाचणार, म्हणजे हे होणार नाही, खचणार नाही पुढे चालून. ह्याच्यामुळं हे काम करणं गरजेचं आहे आणि गावकऱ्यांनी ह्याचा प्रतिसाद चांगला द्यावा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या या ठिकाणी अतिशय मोलाचं या ठिकाणी ग्रामस्थांनी आपल्या या ठिकाणी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. आपण सध्या या ठिकाणी वान नदीवर आहोत. हे आपण बघूया की हा परिसर कशा प्रकारचा आहे. आपण या ठिकाणी बघत आहोत की वान नदी हे बघा. या नदीचं खोलीकरण जर केलं तर आपल्याला अनेक शेतकऱ्याला याचा लाभ होत आहे असं या ठिकाणी सर्व गावकऱ्याच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आपण सध्या या नदीपात्रामध्ये आहोत. तर सध्या या ठिकाणी अनेक प्रकारचे खड्डे आणि हे ढिगारे आपल्या या ठिकाणी दिसून येत आहेत. त्याचबद्दल आपल्या गावातील काही आपले शेतकरी या ठिकाणी जोडले गेले. आपण त्यांची बातचीत करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू. आपण पाहत आहात अनुजा महाराष्ट्र न्यूज. सर्वप्रथम सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जो नदीचा जो परिसर आहे तो कशा प्रकारे आपण इथं पाहत आहोत हे आपण सर्वांना या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे पहा, हा पूर्वेकडचा भाग असून हा पश्चिमेचा भाग असून याची पात्रता किती खोल आणि किती रुंदी आहे हे आपण पाहत आहोत. ठीक आहे, अनुजा महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद.